नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, बरेचदा आपले घर हे सुखशांतीने भरलेले राहते, पण अचानक नशिबाचे फासे बदलतात. पैशाची तंगी होऊ लागते, घरात वादविवाद वाढतात, अचानक आजारपण येतात, संकटे येऊ लागतात. पण तुम्ही हा विचार केलाय की याचे कारण हे तुमच्या घरातच लपलेले आहे? तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, मेलेल्या म्हणजेच मृत व्यक्तीच्या या महत्त्वपूर्ण 5 वस्तू घरामध्ये ठेवणे म्हणजेच अपशकुन, दुर्भाग्य मानलं गेलं आहे. यामुळे अनेक संकटे येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर त्या ताबडतोब बाहेर काढा. तसेच मंडळी, चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंबर 1, मेलेल्या व्यक्तीचा बिछाना, उशी हे सगळ्यात जास्त मोठा दोष मानलेला गेला आहे. या दोषामधील सगळ्यात पहिले नाव म्हणतात की मेलेल्या व्यक्तीची शारीरिक ऊर्जा, पीडा व त्याचे मृत्यूदोष हे त्या बिछाण्यामध्ये असतात. घरात हे ठेवल्यास भीती वाटणे, झोपेमध्ये अडथळा, वाईट स्वप्न पडणे, आजारपण येणे, दुर्घटना देखील होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार अशा बिछाना घरात ठेवणे हे पितृदोषाचे प्रमुख असे कारण मानलं गेलं आहे. हे लगेचच घरातून बाहेर काढून टाका किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला नवीन कवर घालून ते तुम्ही स्वच्छ धुवून दान करू शकता. नंबर 2, मेलेल्या व्यक्तीचे कपडे. हे घरात नकारात्मकता पसरवतात. व्यक्तीची ऊर्जा ही त्याच्या कपड्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असते. ही कपडे घरात ठेवल्याने घरामध्ये आर्थिक संकटे येणे, घरात वादविवाद वाढणे, क्लेश, भांडणं, मानसिक तणाव व स्वास्थ्यासंदर्भातील देखील समस्या उत्पन्न होतात. जर समजा काही जण ही कपडे ठेवायचेच असतील तर शक्यतो अशी कपडे ठेवूच नये. पण ठेवायचे असतील तर ती सर्वप्रथम स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून त्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडून नंतर ही कपडे वेगळीच ठेवा. रोजच्या दिनचर्यामध्ये यांचा वापर अजिबात करू नका. नंबर 3, मेलेल्या व्यक्तींचे चप्पल व बूट. यावर राहू व केतूचा प्रभाव असतो. चप्पलांवर ती नकारात्मकता जास्त असते. ज्योतिषशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे चप्पल, बूट ठेवल्याने घरामध्ये राहू केतूचा दोष वाढतो. उगाचच भीती वाटणे तसेच लहान मुलांवर देखील वाईट प्रभाव याचा पडतो. तसेच दुर्घटना होणे ही संभावना देखील वाढते. त्यामुळे हे कधीही घरात ठेवू नका. लगेचच तुमच्या घरातून ते बाहेर काढा. नंबर 4, मेलेल्या व्यक्तींचे घड्याळ व मोबाईल. हे वेळ व ऊर्जा दोन्हींना थांबवण्याचे कार्य करते. मोबाईल, पर्स, घड्याळ या अशा वस्तू आहेत ज्यामध्ये त्या व्यक्तींची व्यक्तिगत ऊर्जा सगळ्यात जास्त असते. मृत्यूनंतर या वस्तूंमध्ये ती कंपनं फसलेली असतात व जीवन आणि मृत्यूमधील द्वार म्हणून हे ओळखले जातात. हे घरात ठेवल्यास व्यापार थांबणे, पैशाचे प्रॉब्लेम्स, परिवारामधील सदस्य नेहमी आजारी पडतात व घरात नेहमी ताणतणाव निर्माण होतो. जर तुम्हाला या वस्तू ठेवायच्या असतील तर त्यावर गंगाजल शिंपडा व या सुरक्षित जागी ठेवा. शक्यतो रोज या वस्तूंना स्पर्श अजिबात करूच नका आणि ह्या वस्तू न ठेवलेल्याच बऱ्या. नंबर 5, मेलेल्या लोकांचे फोटो हे सगळ्यात जास्त भयानक प्रभाव आपल्यावर टाकतात. मेलेल्या लोकांचे फोटो, त्यामध्ये ते आजारी, खूप कमजोर व मृत्यूच्या जवळ दिसू लागतात. असे फोटो घरातील ऊर्जेला सगळ्यात जास्त नुकसान देतात. वास्तुशास्त्र म्हणते की यामुळे घरात दुःखाची तरंगे येतात व परिवारातील लोकांच्या मनात भीती, तणाव नेहमी राहतो. अचानक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे फक्त एखादी चांगले किंवा शांत हसऱ्या चेहऱ्याचे फोटो हे तुम्ही दक्षिण दिशेला नक्की भिंतीवर लावावा. नाहीतर फोटो न लावणे हेच घरासाठी अधिक उत्तम व शुभ मानले जाते. आता बघूयात या वस्तू घरात असतील तर त्या लगेचच घरातून बाहेर काढा. नंबर 1, मृत व्यक्तीचे वापरलेला चष्मा. नंबर 2, कंगवा, रेझर किंवा कोणतेही व्यक्तिगत सामान. नंबर 3, औषधे. नंबर 4, तुटलेले फोटो फ्रेम. नंबर 5, खूप जुने कागदपत्रे किंवा इतर पत्र. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय बघूया. जर घरात आधीपासूनच या वस्तू असतील व तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असेल तर हा सोपा उपाय तुम्ही नक्की करावा. नंबर 1, मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडा. नंबर 2, घरात 11 लवंग जाळून धूप दीप दाखवा. नंबर 3, 1 दिवस तरी कापूर व लवंग टाकून जाळा व ते घरभर फिरवा. नंबर 4, देवाच्या समोर 1 हिरवी इलायची घालून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. नंबर 5,
मृत व्यक्तीच्या नावाने एक वेळा गायत्री मंत्र म्हणा. त्यामुळे घरामध्ये तुम्हाला खूप हलकं व शांत वाटेल. हे लक्षात घ्या, मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती तेव्हाच भेटते जेव्हा त्यांचे सामान हे योग्य जागी असेल व घराची ऊर्जा शुद्ध असेल. त्यामुळे या 5 वस्तू घरामध्ये ठेवू नका व तुमच्या परिवाराला देखील नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवा. मंडळी, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.